नमस्कार, मी राजश्री देवदत्त निकम। काल भीमाशंकर कारखान्यामध्ये जी वार्षिक सर्वसाधारण सभा झाली, त्या सभेमध्ये देवदत्त निकम साहेबांना जी वागणूक देण्यात आली त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्व महिला भगिनी उपस्थित आहोत। काल जी मीटिंग झाली त्या मीटिंग मध्ये देवदत्त निकम साहेबांना स्टेजवर येऊन दिलेलं नाहीये। सहकार मंत्री वळसे पाटील साहेब, त्यांच्या पत्नी किरणताई, त्यांची मुलगी, त्यांचं संपूर्ण कुटुंब स्टेजवर उपस्थित असताना माजी सभापती आनंदराव शिंदे, निलेश स्वामी, थोरा देवेंद्र शेठ शहा, बंटी काळे, अक्षय बंटी काळे, विष्णू काका हिंगे हे सगळे स्टेजवर उपस्थित असताना देवदत्त निकम साहेबांना धक्का देऊन खाली पाडण्यात येते। निलेश स्वामी, मी तुला आज सांगते की तू जे धक्काबुक्की करून निकम साहेबांना खाली ढकललं त्यासाठी तुला आम्ही महिला भगिनी माफ करणार नाही। येणाऱ्या काळामध्ये तुला आम्ही नक्कीच दाखवून देऊ की ह्या आंबेगावच्या महिला काय आहेत हे तुला लवकरच समजल। आणि हे गुंडागर्दी, गुंडाराज हे अजिबात चालणार नाहीये। सहकार मंत्री उपस्थित असताना सुद्धा त्यांच्या समोर जर एवढा गदारोळ होतोय तरी ते शांत, त्यांचं सुद्धा हे लोक ऐकत नाहीये। आणि खाली गुंडागिरी करणारे मानसिक पाचुनकर, 42 गावचा गुंड, त्याला माझं सांगणं आहे की तू फक्त इकडे येऊन दाखव, तुला आम्ही महिला भगिनी सांगतो की आंबेगावच्या महिला काय आहेत। आज या सभेमध्ये शेतकऱ्याला मारहाण केली जाते, कुणाला धमकी दिली जाते, हे सगळं चांगलं नाहीये। आज ज्या देवदत्त निकम साहेबांनी कारखानाची जमीन घेण्यापासून ते कारखाना उभा करण्यापर्यंत आणि आजपर्यंत चेअरमन पद सांभाळत असताना त्यांनी केलेल्या कामाची पावती, कारखान्याला वेगवेगळे मिळालेले पारितोषिक, बक्षीस हे सर्वजण आपण पाहतच आहे। आणि असं असताना सुद्धा जो माणूस आज शेतकऱ्यांसाठी आवाज उठवतो, शेतकऱ्यांसाठी बोलतो, त्याला खाली खेचण्याचा प्रयत्न करतात। ही कसली दादागिरी? ही माणूस शेतकऱ्यांसाठी दिवस रात एक करतोय, त्यांच्या मागण्या तुमच्या समोर मांडतोय। आज ते संचालक असताना शेतकऱ्यांच्या मागण्या मांडण्यासाठी त्या स्टेजवर त्यांच्यासाठी बोलणार होते, पण तुम्ही सर्वांनी त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला। हे अजिबात चांगलं नाही। हे सर्व तुम्हाला आंबेगावची जनता, हे शेतकरी सर्व जण दाखवून देतील।